श्रावण महिन्यातला 5वा सोमवार म्हणजे आजचा लास्टचा सोमवार होता आणि त्यासोबत होती आज पिठोरी अमावस्या देखील होती। आज मी वेगळ्या ठिकाणी मंदिरात आले। शिवाच्या मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहत असाल पहिलं नंदींचं दर्शन झालेलं आहे आणि तिथून पुढे समोर गणेशाचं दर्शन घेऊन बाजूलाच दत्तात्रेयांची मूर्ती देखील ठेवली होती, त्यांचंही दर्शन घेतलं आणि पुढे जाऊन मी गाभाऱ्यामध्ये आतमध्ये गेली तर पाहते तर अनेक भाविक तिथे शिवलिंगाची पूजा करत होते आणि खूप छान वाटत होतं। सर्वांची अशी पूजा अर्चा, सगळे मंत्रांचा जाप तिथे कानावरती स्वर पडून एवढा कानाला आनंद मिळत होता ना, खूप सारा छान वाटत होतं। आणि ते बघा शिवलिंगावरती सर्वजण जल अर्पण करत होते, दूध अर्पण करत होते, बेलपात्र फुलं वाहून आपली मनोभावे पूजा करत होते। हे पाहून तर आणखीन मनाला समाधान झालं। तिथे मीही पूजा केली, शिवलिंगावरती जल अर्पण केलं आणि फूल फळ आणि दूधही वाहिलं। आज लास्टचा सोमवार असल्यामुळे नारळ वाहून ते माझ्या जी पूजा आहे लास्टच्या सोमवारची ती समाप्त झाली। आणि इथे बघा पूर्ण दिव्यांचा आरास होता आणि आजूबाजूला खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि मस्त अशी निळी लाईट होती। निळ्या लाईटीमुळे असं खूप वेगळंच एनर्जिक फील होत होतं। म्हणतात ना नीलकंठेश्वर, ज्यांचं विष प्राशन करून त्यांच्या गळ्याचं निळा कलर झाला होता म्हणून त्यांचं नाव पडलं होतं, शिवांचं नीलकंठेश्वर देखील नाव पडलं होतं। हेच तिथे इकडे पाहायला भेटलं आणि खूप छान वाटलं, खूप सुंदर। तिथे बसून आम्ही मंत्रांचा जाप देखील केला। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधित पुष्टिवर्धनम् उर्वारुकमयमन्दनं मृत्युर्मोक्षयमामृतम्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधित पुष्टिवर्धनम् उर्वारुकमयमन्दनं मृत्युर्मोक्षयमामृतम्। असा मंत्रांचा जाप करून अभिषेक केला, नामस्मरण केलं आणि माझ्या मैत्रिणी देखील पूजा अर्चा केली। खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं आणि तिथून पुढे आम्ही सगळे फोटोशूट देखील केले। मग इथे आम्ही दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर जाणार होतो, कारण की आज महाप्रसाद देखील इथे मंदिरात होता। तो महाप्रसाद घेण्यासाठी मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो। महाप्रसादमध्ये बघा तुम्ही एवढं असं मस्त डाळ भात आणि लापशी होती। खूप छान वाटलं खाऊन, एक वेगळाच आनंद मिळाला त्या प्रसादामध्ये। 5ही सोमवार झाल्यानंतर एक म्हणतात ना महापूजा केली जाते, त्यामध्ये प्रसाद ठेवला जातो आणि त्या प्रसादाचं मीनिंग देखील आहे की प्रभूचा साक्षात दर्शन असं म्हटलं जातं। म्हणजे तुम्ही एवढं केल्यानंतर जो साक्षात दर्शन देतं ते प्रसादामध्ये असतं। तसंच तिथे प्रसाद घेतला आणि खूप छान वाटलं प्रसाद घेऊन। तिथून पुढे आम्ही जाणार होतो। आज पिठोरी अमावस्या असल्यामुळे एका मैत्रिणीकडे पिठोरी अमावस्येची पूजा देखील होती। तिथं पूजेची इथं आम्ही गेलो, खूप छान वाटलं, मस्त पूजा केली होती। तिथे पूर्ण पानांची झाडांचं असं गुच्छ होतं, त्यालाच हार वगैरे घातलेले होते आणि अशी त्यांची तिथं पूजा म्हटलेली होती। पूजा करून झाल्यानंतर मग तिथे फोटोशूट केले, ज्यांच्या घरी पूजा होती त्यांच्याकडे फोटोशूट केले आणि इथे पहा तुम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केला होता, कारण की तिथे नवीन नवरी असल्यामुळे मंगळागौर देखील ठेवली होती। तर मंगळागौरीचा आम्ही तिथे डान्स केला।